घातला असेल तर विहीर काढणं, त्याला उभारून बोर मारणं, नवीन बोर मारणं आणि कणकाची धडकाची परिस्थिती आमची. ज्यांच्याकडे पाणी आहे त्याला पाण्याचं मोल नाही, ज्यांच्याकडे पाणी नाही त्या पाण्यासाठी तडफडत आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा विचार केला तर मित्रांनो, आपण हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा 20% क्षेत्रावरती सिंचनाची सुविधा उपलब्ध करू शकलो. आजही 80% शेतकरी, 80% भागातला शेतकरी हा पावसाच्या पहिल्या थेंबाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतोय परिस्थिती. शेतीच्या बाबतीमध्ये आजचा जो दिवस आहे तो मृदा दिन आहे. मृदा दिनाचा अर्थ माती. मी नेहमी म्हणत असतो माती म्हणजे ती माँ काळी आई. माती म्हणजे ती माँ काळी आई आपण जर पाहिलं. आणि मी नेहमी सांगत होतो आईचं आरोग्य उत्तम असेल. आता आपण इथं महिला वगैरे आहे, आपल्याला माहिती आहे की त्या आईचं, त्या स्त्रीचं आरोग्य, तिची प्रकृती, तिची तब्येत जर चांगली असेल तर आणि तरच होणारं बाळ जसं गोंडस होतं किंवा निरोगी बाळ होतं, त्याचप्रमाणे तुमच्या मातीचा आणि माझ्या पिकाचा संबंध आहे. माझं पीक त्याच वेळेला चांगलं येतं, भलं कुठलंही पीक घ्या तुम्ही, ऊस घ्या, कुठलंही पीक घ्या, पण त्या पिकाची उत्पादकता आपल्याला चांगली मिळायची असेल, एका हेक्टरमधून आपल्याला जास्तीत जास्त टनेज मिळायचं असेल तर आपल्या जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता ही चांगली असणं फार गरजेचं आहे. जमिनीची सुपीकता ही गोष्ट जर आपण विचारात घेतली तर जमीन हे माध्यम आहे. म्हणजे जमीन हे माध्यम आहे ज्याच्यामध्ये आपण बी टाकतो, ते रुजवल्यानंतर उगवतं, उगवल्यानंतर वाढतं, वाढल्यानंतर त्याला पानं, फुलं आणि फळं येतात. त्याच्यापासून आपल्याला उत्पादन टनामध्ये किंवा क्विंटलमध्ये मिळतं. त्याची बाजारामध्ये विक्री केल्यानंतर रुपयामधलं उत्पन्न आपल्याला मिळतं आणि आपल्याला मिळालेल्या उत्पन्नामधून उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते आणि शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती होण्यासाठी मूळ जे आहे ते माती आहे. आणि मातीच्या बाबतीमध्ये आपली परिस्थिती अशी आहे, पिढ्यानपिढ्या, जसं दुधारी सरांनी सांगितलं की पिढी द्या, पंजोबा शेती करतो ते, आजोबा शेती करतो, वडील शेती करतो ते, तुम्ही आम्ही 7-12 ऐते मालक झालेली मंडळी आहोत. तुम्ही आम्ही, माझाही 7-12. मग आपल्याला काय झालं की ते जमिनीच्या सुपीकतेबद्दल, जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक 3 प्रकारची सुपीकता. मित्रांनो, जमीन ही उपजाऊ असते. जमिनीचा पोत, जमिनीचा मजदूर, जमिनीचा कस, सोप्या भाषेमध्ये मी सांगतोय. जमिनीची सुपीकता 3 प्रकारची आहे: भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता आणि जैविक सुपीकता. भौतिक सुपीकता याचा अर्थ मातीच्या कणांची जडणघडण मातीमध्ये कशी. आणि आपल्या सर्वांना आता माहिती आहे की सेंद्रिय कर्ब आपल्या मातीचा जास्त असला पाहिजे. सेंद्रिय कर्ब जर मातीचा जास्त नसेल तर आपण काहीही रासायनिक खतं घातली तर त्याचा उपयोग आपल्या पिकासाठी होत नाही. उलट त्याच्यामध्ये असलेल्या क्षारामुळे आपल्या जमिनीत आणखी खराब होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यासाठी सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त वापर झाला. आज आपल्याकडे काय झालं की माणसाची संख्या वाढली आणि जनावरांची संख्या कमी झाली. उत्तम प्रतीचं शेणखत आपल्याकडे उपलब्ध नाहीये. मग शेणखत उपलब्ध नसेल तर पूर्वी तुम्हाला माहित नाही की मला आठवतं लहानपणी मी माझ्या घरी ज्यावेळेला शेती पाहायचो, आमचा एक मोठा देशमुखांचा वाडा आणि बरा मोठा कारभार होता. 7-8 जनावर होते, 4-5 बैल होती, बाकी सगळा कारभार आम्ही एकत्रित कुटुंब होतो. आणि आम्ही पाहायचो की उन्हाळ्यामध्ये रानं नांगरली जायची, उभ्या आडवी रानं राखून दिली जायची आणि उन्हाळ्यामध्ये उकरले उपसले जायचे, शेतामध्ये ढेगोळी केली जायचे. पावसाची पहिली सर आल्यानंतर हे खत विस्कटलं जायचं आणि त्याच्यानंतर मशागत केली जायची आणि त्याच्यानंतर खरीपामध्ये पेरणी केली जायची. आता परिस्थिती तशी नाही. चांगल्या प्रतीचं शेणखत उपलब्ध होतं आणि शेणखताच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठलीही बाकीची इतर गोष्टी जरी वापरल्या तर शेणखताला इतर कुठलाही पर्याय होऊ शकत नाही. शेणखताला हा पर्याय उत्तम प्रतीचं चांगलं कुजलेलं शेणखत हाच आहे. पण दुर्दैवानं शेताच्या मानाने आपल्याला उपलब्ध खत तेवढ्या प्रमाणात नाही. मग आपण हिरवळीची पिकं घेतली पाहिजे. तागाचं पीक आहे, त्यांच्याचं पीक आहे. आणि तुम्हाला सांगतो की कितीतरी शेतकरी, मी नगर भागामध्ये आमचा एक शेतकरी मी पाहिला की तो शेतकरी गेली 8-10 वर्ष तागाचं पीक घेतात. ऊसाच्या क्षेत्रामध्ये ऊस लावायच्या अगोदर तागाचं पीक घेतो, त्याच्यानंतर ताग काढतो, त्याच्यानंतर सरी काढतो, परत तागाचं पीक घेतो, परत काढतो. एका एकरामध्ये, एका ऊसाच्या पिकामध्ये 5 ते 6 वेळा तागाचं पीक. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, एका एकरामध्ये तागाचं पीक घेतला, किती 25-30 किलो ताग जर तुम्ही उभा टाकला, 45 दिवसामध्ये 5% फुलोरावर आल्यानंतर तो जो गाडला त्याच्यापासून एका एकरामध्ये 8 ते 10 टन ताग निघतो. आणि तो ताग जर आपण मातीमध्ये गाडला तर एका एकरामधून निघालेल्या तागामधून आपल्याला 35 किलो नत्र मिळतो, 7.3 किलो स्फुरद मिळतो, 17.8 किलो पलाश मिळतो. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो शेतकरी एका एकरामध्ये 5 ते 6 तागाची पिकं घेतो
आणि आपल्याकडे एका एकराच्या ऊसाला महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी शिफारशीत खत मात्रा आहे, आपल्याला म्हटलं ना आपण काय खातो, तर आपण गहू खातो, आपण ज्वारी खातो, आपण गहू खातो, ज्वारी खातो, याचा अर्थ पोत्यामध्ये हात घालून मुठभर गहू खात नाही. बरोबर आहे ना? आपण ते गहू घेतो, ते निवडतो, निवडल्यानंतर गिरणीवरती घेतो, दळण करून आणतो, त्याचं पीठ करतो, पीठ केल्यानंतर घरामध्ये आपली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, ते त्याच्यापासून त्याच्यामध्ये ते काय मळतात, त्याच्यानंतर चपाती तयार होते, चपाती टोपल्यात किंवा चपाती ताटात येते आणि चपाती खातो आपण किंवा भाकरी खातो. बरोबर? तर चपाती आणि भाकरी हे आपल्या खाण्याचं स्वरूप आहे, गहू आणि ज्वारी नाहीये. त्याचप्रमाणे दिलेली जी रासायनिक खतं आहे ते पिकं घेण्याच्या स्वरूपामध्ये तयार करण्याचं काम ही मातीमध्ये जीवाणू करतात. जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये नसेल तर दिलेली रासायनिक खतं पिकाला उपयोगी पडत नाही. म्हणजे प्रक्रिया करण्याचं काम, पिकाला खतं उपलब्ध करून देण्याचं काम हे जमिनीमध्ये जीवाणू करतात. आणि जीवाणूंची संख्या तुमच्या जमिनीमध्ये जास्त कधी असू शकते? ज्यावेळेला तुमचा सेंद्रिय गर्भ चांगला असतो. जमिनीमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू आहेत. मग जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला भौतिक सुपीकतेकडे लक्ष द्यायचं. मग आपल्याला माहिती नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत, स्फुरद करणारे जीवाणू आहेत, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू आहेत. आता सिलिका म्हणजे उपलब्ध, सिलिकॉन जे आपल्याला लागतं ते उपलब्ध करून देणारे जीवाणू. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि जीवाणू संवर्धक सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जीवाणू संवर्धक आपण काय म्हणतो बऱ्याच वेळेला जीवाणू खतं म्हणतो. ते सुकी भाजी असते, पातळ भाजी असते, कोशिंबीर असते, लिंबू असते, अचार असते, पापड असते, मीठ लावतात थोडंसं. तर जेवढी चपाती घेतो तेवढं मीठ घेतो का ताटाला? तेवढी जेव्हा चपाती घेतो तेवढं लोणचं घेतो का? नाही. तर चपाती, भात, सुकी भाजी किंवा पातळ भाजी हे मुख्य अन्नद्रव्य आहे आणि बाकीचं आपल्याला कमी लागतं पण ते लागतं. त्याचप्रमाणे पिकाच्या वाढीसाठी सुद्धा मग जस्त असेल, लोहा असेल, म्हणजे तांबा असेल, हे अन्नद्रव्य लागतात. ते कमी प्रमाणामध्ये लागतात पण लागतात. आणि एक नियम लक्षात ठेवा शेतकरी होतो. दुर्दैवाने काय माहिती माझ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मला नेहमी असं वाटत असतं की ज्याचा उद्योग शेती आहे, ज्याचा व्यवसाय शेती आहे, शेती हा एकमेव उद्योग, एकमेव व्यवसाय, एकमेव धंदा हा शेतीचं शिक्षण न घेता करतो. मला एक सांगा, मला नोकरी करायची होती, मला काहीतरी शिकावं लागलं. काय म्हणतो बरोबर आहे की नाही मला सांग. मी शेती का करतो? माझाही भाऊ शेतीत आहे. मी शेती, आता एक नियम म्हणून तुम्हाला सांगतो, तो नियम तुम्हाला माहित नाही. तुमच्या मातीचं पृथक्करण केलं आणि तुमच्या असं लक्षात आलं की 18 अन्नद्रव्य पिकायला लागतात ना, त्यापैकी 2 अन्नद्रव्य माझ्या मातीमध्ये कमी आहे. तर नियम असा आहे, तुम्ही किती युरिया टाका, किती सिंगल सुपर फॉस्फेट टाका, किती म्युरेट ऑफ पोटॅश टाका, पण जर माझ्या जमिनीमध्ये लोह कमी असेल तर लोह ज्या प्रमाणामध्ये पीक घेतं ना त्या प्रमाणामध्ये इतर अन्नद्रव्य सुद्धा पीक घेतं. त्याला लॉ ऑफ मिनिमम.
म्हणजे जे अन्नद्रव्य खूप प्रमाणामध्ये तुम्ही जमिनीमध्ये टाकलं ते पिकाला उपलब्ध होईलच असं नाही. जे कमी आहे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतं. म्हणून आपल्याला संतुलित म्हणजे जे कमी आहे, ज्याची कमतरता आहे, ज्याची डेफिशियन्सी आहे, ते अन्नद्रव्य टाकलं पाहिजे. पण त्यासाठी माती तपासली पाहिजे. कमीत कमी 3 वर्षातून तुमच्या शेतातली माती तपासलीच पाहिजे. किती शेतकरी 3 वर्षातून माती तपासतात? आता माहितच नाही तिथे काय. आपण काय करतो, आता जे सोसायटी बाकीच्या खतं उपलब्ध होतात झाली त्याप्रमाणे टाकतो. शेजारी 4 गुन्हे टाकले, आपण 6 टाकतो. त्याचा काय उपयोग नाही. हे काय म्हणते का आत्मास म्हणजे 10 वर्ष हा धंदा आहे शेतीमधला, आणि मग उत्पादन तसंच निघतं. मला सांगा, आपल्याला आश्चर्य वाटलं पाहिजे. आता दुधाने साहेबांनी सांगितलं या टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रिप वापर करून त्याच्या अगोदरच आहे 168 टनाचं उत्पादन काढलं आमच्या अशोक खोत नावाचे शेतकरी इस्लामपूरच्या वाळवा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात. 168 टन एकरामध्ये. आमच्या महाराष्ट्राची सरासरी 32 टनाची एकरी. किती? 32 टन. कुठे 168 टन, कुठे 32 टन. मला हे सांगा, ते शेतकरी जास्त उत्पादन काढतात कारण शासनामार्फत कृषी भूषण पुरस्कार, कृषी रत्न पुरस्कार, ऊस भूषण पुरस्कार आम्ही VSI मधून देतो. मी VSI मध्ये 28 वर्ष काम केले. वसंत वर्ष आम्ही सुरू केली. मला सांगा, पुरस्कार कुणाला दिले जातात? जमिनीला, ऊसाच्या जातीला, नेटापिंपला ठिबक बसवलं नेटापिंपला कुणाला दिले जातात? बोला की कुणाला दिले जातात? मग जास्त उत्पादन काढायला जबाबदार कोण आहे? कमी उत्पादन काढायला जबाबदार कोण आहे? हे तर मान्य आहे ना? नाही, मी हे बघा, एक लक्षात घ्या, मी इकडून सांगतोय म्हणजे मी शहाणा नाही, मी तुमच्यातलाच आहे. ज्याचं जळतं त्याला कळतं. माझंही जळतंय. शेती सांगायची गोष्ट नाहीये. सांगणं आणि करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मॅडम, आता खरं सांगायचं म्हणजे भयानक परिस्थिती आहे शेतीची. तुम्ही आम्ही नोकऱ्या करतो, शेतीवरती जगतो, त्यांचं चांगलं चाललंय. खरं सांगतो मी तुम्हाला. पण प्रत्यक्ष शेती करण्याच्या फार अडचणी आहे. पण अडचणीला मूळ जबाबदार कोण आहे? आपण जेव्हा तुमच्याकडे बोट करतो त्यावेळेला जबाबदार कोण आहे? 4 बोट माझ्याकडे. मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, मी दुधाने साहेबांना सुद्धा म्हटलो, आणि खरं आहे, मी तुम्हाला सांगतो, मी गेले 39 वर्ष नोकरी करतो. पण मला सांगा, 39 वर्ष नोकरी करताना मी सकाळी 9 ते 6 ऑफिसमध्ये आहे की नाही? केल्यानंतर कमी जास्त काम करतो. पण माझा एक भाऊ शेती करतो, त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो, मला सांगा, मी त्याला विचारलं ना, तुझं कसं काय चाललंय? तो म्हटलं, सगळं आहे, गावाकडे सगळं बघावं लागतंय म्हटलं. अरे म्हटलं, मी आहे आणि खोटं नाही सांगत. म्हणजे मला काय म्हणायचं म्हणजे शेतीकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे बाबा. हो, काही करा, त्याच्या उत्पादन वाढणार नाही. आणि शेतीमध्ये लक्ष देताना मी आज सुद्धा बघा, मी पोस्ट टाकले ना, आज वर्ल्ड सॉइल डे आहे ना, जागतिक मृदा दिन. मी त्याच्याकडे माती हा म्हणजे शेती, आणि या मातीमध्ये अहोरात्र राबणाऱ्या त्या शेतकऱ्याचं जीवन सुधारायचं असेल तर पहिल्यांदा माती सुधारली पाहिजे. माती हे मूळ आहे. हे जागतिक दिन आपल्याला साजरे करावं लागतात. जागतिक पाण्याचा दिन असतो 22 मार्च. आज 5 डिसेंबर मृदा दिन आहे. तर मित्रांनो, ती गोष्ट लक्षात. आता प्रश्न असा आहे, पाण्याच्या बाबतीमध्ये सांगा, पाणी हे जीवन आहे, बरोबर आहे. पाण्याशिवाय शेती नाही. पण मला एक सांगा, आपल्या घरी रांजण भरला, आपण किती पाणी पितो? आपल्याला लागेल तांब्यावर, घागरभर का रांजणभर पाणी पितो. आपल्याकडे पाणी उपलब्ध असल्यानंतर ऊसाचं पीक आपल्या भागामध्ये मुख्यत्वे करून घेतलं. ऊसाला पाणी कसं दिलं जातं? आडवून, जिरवून, तुंबवून, घुटण्यापासून गुडघ्यापर्यंत शेतामध्ये पाणी उभं राहायला पाहिजे. एक कलमी कार्यक्रम आहे मॅडम. पाणी इथं आपण ठिबक बोलतोय साहेब, अजून ठिबक पद्धतीने पाणी देतात. दुधाणे साहेब माझ्या जिल्ह्यातले, सातारा जिल्ह्यामधले, पण त्यांचा भाग जरा चांगला आहे. खंडाळ्याचे आहे, मी खटावच आहे. करणं सुरुवात आहे, पण आमचं फार वाटतं. आलं लक्षात. आमच्याकडे काय माहिती का, पाणी आमच्या उसाला, आमच्याकडे सुद्धा कृष्णा कोयनेच्या काठाला कारखाने आहेत आमच्याकडे पाणी असं दिलं जातं, फुकट पद्धतीनं पाणी. आडवून, जिरवून, तुंबवून, घुटण्यापासून गुडघ्यापर्यंत शेतामध्ये पाणी उभं राहतं. पाणी अहो ऊस लागेल. मला एक सांगा, तुम्ही एक साधं बघा, आंबोनी चिंबोनीपासून ऊस तुटेपर्यंत तेवढंच पाणी, तोड आल्यावर परत पाणी देते. शेतकऱ्याची मानसिकता अशी, जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन. दुर्दैवानं तुम्हाला मी सांगतो, मी देवाच्या मंदिरामध्ये आहे. माझ्या गावामध्ये नाथबाबाचं मंदिर आहे, यात्रा नाथाची भैरवनाथाचं मंदिर आहे. मला एक सांगा, पाणी ही ऊसाची गरज नाहीये, पाणी शेतकऱ्याची गरज.
पिकाला पाहिजे तेवढं पाणी पाहिजे तेवढं दिलं पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी हे दुधारी असलं आहे. प्रमाणात वापरलं अमृत आहे, प्रमाणापेक्षा जास्त झालं विष. आणि दुर्दैवानं फार जबाबदारीने मी बोलतोय, ऊसाच्या शेतीमध्ये जिथं पाणी उपलब्ध आहे, भलं ते नदीचं असो, तलावाचं असो, केनालचं असो, ते पाणी विष येऊन वापरलं. लक्षात घ्या मी काय याचं कारण असं, मला मागा मुठभर कोरडी माती घ्या, मुठभर कोरडी माती घ्या, कोरडी माती आहे, त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी होता, बुडबुडे येतात. तुम्ही बघितलं ना, कोरड्या मातीमध्ये पाणी होतं, बुडबुडे येतात का? बोलत राहा जरा, आहे तुम्ही बोला मोकळेपणानं बोला. काय माझं चुकत असतं सांगा, काय मी काय मला काय म्हणायचं, हे शेती ही कानात काय म्हणतात ना, नाकात बोलणाऱ्याची शेती नाही. लक्षात घ्या, शेती ही मोकळी ढाकळी आहे, ज्याला शेतामध्ये जाता येतं, ज्याला कळतंय. मी नेहमी म्हणायचो, मी दुधाने साहेब नेहमी म्हणायचो, मी व्यवसायाला होतो ना, आमच्याकडे आम्हाला शिकवली शेती म्हणजे आता नको नावं घ्यायला, कारण काय ते समाजाने हल्ली फार वेगळंच झालंय. पण आम्हाला जे शेती सांगायचे ना, नाकात बोलवून ते इंटरनेट पेपर केले. पण मी त्याला विचारतो, खोटा कळतो का, बॅग कळते का, लोमनं कळतं का, टिकाव कळतो का, फाळ कळतो का. आम्हाला ते शू म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शू इज द फर्स्ट पार्ट ऑफ द प्लाऊ बट विच गोज इन द सॉइल. असं पाठ करतो गेलो. मी म्हटलं नांगराचा फाळ, ही गोष्ट आम्हाला चांगली माहिती आहे. हे लोक इंग्लिश मध्ये पाठ करतो, फाळ कशाला म्हणतात. आणि ते लोक नाकाच म्हणून शेती सांगतात. मला काय म्हणायचं माहिती, शेती ज्याचं जळतं त्याला कळतं. शेती आता ह्या महिला मंडळी इथं आहे, माझे वडील तर म्हणायचे ज्याच्या माती जाईपर्यंत करायला लागते तुला शेती. मित्रांनो, विषय असा आहे, कोरडी माती घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, बुडबुडे येतात. बरोबर आहे की नाही? बुडबुडे येतात याचा अर्थ, कारण मातीमध्ये छिद्र असतं, बारीक आणि मोठी छिद्रामध्ये हवा असते. जेव्हा पाणी टाकतो तेव्हा हवा निघून जाते, हवेची जागा पाण्याने घेतली जाते. बरोबर आहे? आणि जमिनीमध्ये ज्यावेळेला पाणी जातं त्यावेळेला जमीन संतृप्त होते. संतृप्त होते म्हणजे तृप्त होते, त्याच्यामध्ये हवेला जागा नसते. बरोबर? एकदा जमिनीमध्ये आपल्या शरीरामध्ये गुडघ्यावर पाणी भरलेलं आहे, त्यावेळेला तिला हवा असते का? बरं, वनस्पती तुमच्या माझ्यासारखी सजीव आहे, हे मान्य आहे का? बोलत राहा, वनस्पतीला जीव आहे का नाही? मला सांगा, मला भूक लागली आणि मी 4 दिवस जेवलो नाही, मरेल का? जरांगे पाटलांनी एवढे दिवस उपोषण केलं, त्यांची प्रकृती किती बारीक आहे, ते काही झालं. अण्णा हजारे आमचं आयुष्यभर उपोषण करत राहिले, काय परिस्थिती फरक पडला? तब्येत चांगली आहे, उलट 80-85 वर्ष वय आहे, तर 4 दिवस जेवलो नाही, मी मरणार नाही. मला तहान लागली पण 2 तास पाणी पिलो नाही, मरेल का? पण मी समजा विहिरीमध्ये उडी मारली, विहीर भरलेली आहे, नाक दाबून विहिरीत उडी मारली आणि मला पोहता येत नाही आणि 5 मिनिटं वर आलो नाही, काय होईल? दुसऱ्या दिवशी गाव बघायला येणार, फुगून वर आलं. याचा अर्थ माणसाला अन्न लागतं, वनस्पतीला अन्न लागतं, माणसाला पाणी लागतं, वनस्पतीला पाणी लागतं. पण सगळ्यात महत्वाच्या पृथ्वी तलावाच्या प्रत्येक सजीवाला जगायला हवा लागते, ऑक्सिजन लागतो, आणि तो मिळाला नाही तर प्राण जातो, त्याला प्राणवायू. कोरोनामध्ये काय झालं? कोरोनामध्ये माझा मित्र ऍडमिट होता, त्या दवाखान्यात सिलेंडर संपले साहेब, ऑक्सिजनचे सिलेंडर संपले. दुर्दैवानं माझा मित्र गेला. कशासाठी? ऑक्सिजन मिळाला, हवा. श्वास कोंडला होता माझा. मला सांगा, गुडघाभर पाणी शेतामध्ये असतंय, त्यामुळे मुलाच्या सहवासामध्ये हवा असते, आणि ज्यावेळेला हवा नसते त्यावेळेला कुठलंही पीक, अन्न किंवा पाणी घेण्याचं काम करत, त्याला वापसा परिस्थिती आपण. बरोबर आहे? मग आपल्याला काय केलं पाहिजे इथून लक्षात घ्या. इथून पुढे पाटाने पाणी देणं, गुडघाभर पाणी देणं. मी तर नेहमी असं म्हणत असतो मित्रांनो, लक्षात घ्या, ज्याच्या शेतात पाण्याचा पाठ त्या शेतकऱ्याची लागली. मी म्हटलो ना, वाट कमी म्हटलो, कारण पाण्याचा पाठ हे नुकसानीचं कारण. अहो, इस्रायलसारख्या देशामध्ये मी 2दा जाऊन आलो साहेब. मला फार नशिबाने मी 44 देशामध्ये जाऊन आलो. मी खरं आज खरं म्हणजे मला काळे साहेबांनी बोलवलं म्हणून मी एवढ्या कमी शेतकऱ्यांबरोबर पहिल्यांदा बोलतोय. पहिल्यांदा. तुम्ही माझ्याकडे बघा, फोटो वगैरे दाखवतो तुम्हाला. मी कारखान्याबरोबर सगळे कार्यक्रम करतो, मी पण मला काय म्हणायचं माहितीये का, मी एक बघितलं, अरे तिथे पाणी असं दिसत नाही साहेब, डोळ्याला पाणी दिसत नाही, आणि शेती ती उत्कृष्ट करतात जगाच्या बाजारपेठेत. नदी आहे शेजारी, म्हणजे पाणी हे विष म्हणून वापरतोय आपण. दुर्दैव पाण्यामध्ये क्षार असतं, जमिनी खराब झाल्या, जमिनीचा सामू वाढला, जमिनीमध्ये पाय, आता तुम्ही जर पायाची चप्पल खराब आणि शेतामध्ये चालून दाखवतो, टोचायला लागले, टोचायला लागलं की नाही, हे कशामुळे झालं? हे पाण्यामुळे. ते म्हणतात ना, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी राजे गेले. हे सगळं कशाने केलं? एका अविद्येने केलं, अज्ञानाने केलं. अज्ञान का?
जास्त पाणी म्हणजे जास्त. पिकाला पाणी किती लागतं? पाणी नाही तेवढं. मला सांगा, पूर्वी आपण पाणी बघा, हे पाण्याचं तर मी नेहमी सांगतो मॅडम असं की लहानपणी बाळ असतं, आई कडेवरती घेते, गडो असतो, बाजूला चमचा असतो, चमच्याने पाणी पाजते, 2 चमचे बाळ पाणी पिलं, बाळ गुळणी टाकतं, आई म्हणजे पाजून झाली करून चमचा बाजूला, तेच बाळ मोठं चमचा बाजूला जातो, गडूनी पाणी पितंय, ग्लासनं पाणी पितंय, आता बाटलीनंच पितंय पाणी. आता आता काय म्हणजे आता मी बघितलं ते पूर्वी आमच्याकडे तांब्या आणि फुलपात्र असायचं, ते आता बहुतेक मला असं वाटतंय फक्त काय मुलगी बघण्याचा कार्यक्रम वगैरे असतो तिथंच फुलपात्र दिसतो, बाकी कुठे दिसत नाही, बाकी ठिकाणी पाकल्याच दिसत. बरोबर आहे. जर ते मोठं झालं ना तर पाणी म्हणून ग्लास न पितोय. बरोबर आहे. म्हणजे माणसाच्या गरजेप्रमाणे तो पाणी पितो. बरोबर आहे की? मग पिकाच्या गरजेप्रमाणे पाणी दिलं पाहिजे ना. पीक लहान असताना गुडघ्यावर पाणी कशात लागतंय? मला सांग, कांड दाबलं, उसाचं कांड दाबलं, बरोबर आहे ना, कांड दाबायच्या अगोदर गुडघ्यावर पाणी त्या सरीमध्ये. काय आमच्या उसाच्या बाबतीमध्ये एवढा अत्याचार आहे, अत्याचार म्हणतो. बरोबर आहे. मला कुठलं टिपलं ते पायाने दाबला जातो ऊस सोडून. ते ऊस लक्ष्मी आहे ना. आता या मंडळी आता जानेवारीमध्ये आहे त्यांचा सण, त्यावेळेला ऊस वापरतात ना, काय म्हणून वंशाला वापरतात ना, वापरतात. आपल्याकडे बघा आता एक पांडव दिवाळीच्या वेळेला आपण ऊसाचं वापरतो. आता काय ते कार्यक्रम झाला आपला दिवाळीनंतर, काय झाले, तुळशी लक्ष्मी वापरतो आपण, आणि लावतो कशाने? पाण्याने. म्हणजे सऱ्या केलेल्या आहेत, पाणी भरलेलं आहे, त्याच्यानंतर बेनं आणलं, बेनं मांडलं, पाणी मांडल्यानंतर पाणी सुरू केलं, पाणी सऱ्यामध्ये सोडलं आणि पाणी दाब. त्याच्यानंतर कसं आहे, आता टोळी पद्धतीने देतात मॅडम. मग कोण 80 किलोचा आहे, कोण 70 किलोचा आहे, कोण 75 किलोचा आहे, कोण 50 किलोचा आहे. हे टिपलं दाब पायाखाली, कोणा दिसभर जाते, कोणा टिसभर जाते, कोणा थोडभर जाते, कोणा वर येते. खरं आहे की नाही? मुंडकीव पाय करून लावतो आणि गुडघ्यावर पाणी आलं. मला एक सांगा, पीक पाणी कशातून घेतो? बोलत राहा, कशातून घेतो पीक? मुळाद्वारे ना. मग तुम्ही ऊस लावला, त्याला काय मुळ असतं काय टिपरीला? असतं काय मुळ? नाही ना. मग पाणी तुम्हाला लागतं आणि पाण्यात ऊस उगवतो. परत 8 दिवसांनी ऊस उगवणं म्हणून परत पाणी देते. काय अवस्था आहे. ते उगवतानाच पिवळं उगवतोय हो, ते गाभाल्यासारखं म्हणतात आमच्याकडे. पाणी वापशावरती लागण केली आणि म्हणून पाण्यामुळे एवढं नुकसान झालं ना उसाचं, एवढं नुकसान इष्ट कुठल्याही गोष्टी. म्हणून पाणी मोजून दिलं पाहिजे. मग पाणी मोजून द्यायचं तर ठिबकचा वापर केला पाहिजे. शासनाच्या योजना. अरे मला सांगा, 55%, मला म्हटलं 75-80% सबसिडी आहे. केंद्र आणि राज्य शासनाची 90% सबसिडी आहे. 85-90%. म्हणजे देवाला त्याला बदल नाही घ्यायला. ठिबक का वापरला पाहिजे? ठिबक म्हणजे काय? जमिनीची प्रत, पिकाचा प्रकार, पिकाचं वय, पिकाच्या मुळांची वाढ, मुळांचे अन्न आणि पाणी शोषून घेण्याची क्षमता, पीक लागणीचा हंगाम आणि हवामान, जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्यात होणारं बाष्पीभवन, पिकाच्या पानांमधून पाण्यात होणारा उत्सर्ग, शेताला असणारा चढ आणि उतार, या सर्व मूलभूत गोष्टींचा विचार करून त्या उसाच्या मुळांजवळ थोडं थोडं पाणी हळूवारपणे थेंबा थेंबाच्या स्वरूपामध्ये देणं. नुसतं पाणी नाही, पाण्याबरोबर अन्न देणं, पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अनुसरून कायमस्वरूपी जमिनीमध्ये पिकाच्या मुळांशी अन्न, पाणी आणि हवा याचं संतुलित प्रमाण, पर्यायाने भापसा परिस्थिती ठेवणं ऊसाची वाढ जोरदारपणे घडवणार. वाढ जेवढं जोरदार होते तेवढं रोगराई कमी येते आणि मग टणामध्ये उत्पादन जास्त मिळतं. कारखान्याला ऊस गेल्यानंतर आपल्याला पैसे जास्त मिळतात आणि मिळालेल्या उत्पन्नामधून, रुपयामध्ये ते उत्पन्न असतं आणि टणामध्ये उत्पादन असतं. मिळालेल्या उत्पन्नामधून उत्पादन खर्च होता जाता शेतकऱ्याच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ करणं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची शेती सुजलाम करणं आणि शेतकऱ्याचं जीवन संपन्न आणि समृद्ध करण्याचं तंत्रज्ञान हे मित्रांनो ठिबक. ठिबक म्हणजे फक्त काढणार नाही, बाकीचे बरेच आम्हाला शास्त्र शिकवत. आणि माझं तर आयुष्य गेलं, मी फार शेतकऱ्यांशी बोलणारा मोकळा टाकला माणूस. म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये 5000 शेतकऱ्यांचे फोन आहेत आणि मी शेतकऱ्यांशी बोलतो. मला सगळ्यात शहाणपण कुणी शिकवलं असेल तर शेतकऱ्यांनी. अहो साहेब तसं नसतंय म्हणे. मला आता काय जाऊ द्या म्हणे, मॅडम सांगतो मी उदाहरण. मी जळगावला गेलो होतो एकदा, भयंकर पावसाळा चालू होता, जुलै महिना, काळ्या जमिनी जळगावला माहिती तुम्हाला. आणि ते असं असं रस्त्यापासून शेत आत होतं आणि आम्ही गेलो, बुटं घातलेली, तर बुटाला काळे ढिपसे लागले त्या चिखलाचे आणि साहेब जाईपर्यंत ते अगदी म्हणजे अगदी खराब झालं. आणि तिथं गेलो, पाहतोय ते शेतकऱ्याकडे चहा पाणी घेतोय, बाहेरल्या बाजूला त्याच्याकडे
केळीची बाग होती एका बाजूला ऊस होता, मुदुगा काकांना जातो ऊस. आणि त्याची विहिरीतनं मोटर चालू होती, म्हणजे पाऊल ठेवता येत नव्हतं इतकं पाणी, आणि त्याची मोटर चालू होती. मी त्या शेतकऱ्याला म्हटलं, अहो एवढं पाणी शेतात साठलंय आणि तुम्ही विहिरीतून पाणी का देता ऊसाला? ते म्हणजे साहेब तुम्हाला माहित नाही, या अशा वेळेला विहिरीतलं पाणी गरम असतं, ते पिकाला दिले मानवते. हा म्हटलं आयुष्य गेलं शास्त्र. मी म्हटलं तू डुबून मर बाबा त्या पाण्यात. पिकावर किती अन्याय हो. मला सांगा, सगळं बंद पडतं. जेवढं पाणी साठून राहतं ना, तेवढं छिद्रामध्ये हवा नसते. पिकाच्या मुळे हवा नाही, पीक काही करू शकत नाही. तुम्ही सोनं झाला पीक घेऊ शकत. मी सिरोळचा उल्लेख केलाय, आणि पंचगंगा नदी आहे. मी VSI मध्ये असताना त्यावेळेला साहेब पूरग्रस्त भागाचा पाणी करायला दौडा लागला, आणि त्यावेळेला ऊस एवढा, म्हणजे छातीभर पाण्यामध्ये ऊस, वरती ऊस वाळलेला असायचा. मग पाण्यात ऊस येतो कुठं? उलट त्याला आर्टिफिशियल ड्रॉट म्हणतात, कृत्रिम. त्याला ड्रॉट म्हणजे काय की त्याला पाणी किंवा दुष्काळ पाणी नसतं, उपयोग होत नाही. म्हणून पाणी हे दुधारी असतं. प्रमाणात वापरलं ते अमृत आहे, प्रमाणापेक्षा जास्त झालं. मग आता ठिबकचा वापर का केला पाहिजे? पाहिजे त्यावेळेला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मोजून मापून तोडून पिकाच्या मुळाशी अन्न आणि पाणी द्यायचं, आणि मग उत्पादन घ्यायचं. याचा ठिबक वापर. आता मित्रांनो, ठिबकचा वापर करण्याची शासनाची योजना आहे. याच्या पुढे जाऊन मला फक्त एवढंच सांगायचं आहे, आज नेटाबीक इरिगेशन मध्ये मी काम करतो. मी 28 वर्ष मध्ये कृषी अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम. मी सांगितलं तुम्हाला की शेतकऱ्यांच्या जीवावरती बघा. मी म्हटलं बघा, मी खरं सांगतो, मी नेहमी म्हणतो VSI काही पगार दिला नाही, यांना काही शासन पगार देत नाही. शासन म्हणजे आपणच असतो, शेतकरी आपणच शासन. मला नेटाबीक मध्ये पगार काही नेटाबीक देत नाही, पगार शेतकरी देतात. लक्षात घ्या, VSI ला सुद्धा टनामागं रुपया जातो संस्थेला, त्याच्यातून पगार होतो लोक. नेटाबीकला कुठून पैसे मिळतात? शेतकऱ्यांनी ठिबक केलं त्यातून पैसे मिळतात, नेटाबीक मध्ये पगार. म्हणजे शेतकरी आपल्याला पगार देतो, याची जाणीव ठेवून आपण शेतकऱ्याला सांगतो. त्यामुळे शेतकऱ्याची भूमिका समजून घेऊन ते आत्मसात करून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची असली पाहिजे, ही भूमिका. आता आम्ही नेटाबीक मध्ये काम करतो. नेटाबीक या कंपनीचा विशेष सांगतो तुम्हाला. त्यामुळे नेटाबीक कुणाची काही देशमुख, कदम, पाटील कुणाची कंपनी नाहीये. इस्रायल सारख्या देशामध्ये जिथं पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे, वालुकामय प्रदेश आहे, तिथे एक मृत समुद्र आहे, डेड सी. त्या समुद्रामध्ये असं आहे की तुम्हाला पोहा येत नसून पडून राहिला तरी बुडत नाही, त्याची घनता एवढं त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण. 4 इंच पाऊस पडतो. मी तिथं पाहिलं इस्रायलमध्ये 1965 साली शेतकरी एकत्र आले, 350 शेतकरी एकत्र आले. त्यांनी ही कंपनी सुरू केली, नेटाबीक. नेटाबीकचा हिब्रू शब्द आहे, जसा मराठी आपली भाषा आहे त्यांची हिब्रू भाषा आहे. नेटाबीकचा अर्थ पाण्याचा थेंब असा होतो, जलबिंदू. लक्षात घ्या, शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी सुरू केलेली त्यावेळेची ड्रीप, जगामध्ये ड्रीपची संकल्पना नेटाबीकला आणली. नेटाबीक साहेब कोणी शास्त्रज्ञांनी शोधून काढलं नाही ड्रीपवर. शास्त्रज्ञांनी काढला, पण तो शास्त्रज्ञ आमच्या कंपनीमध्ये होता. सिमचा ब्लास्ट नावाचा पहिला ड्रिपर तो काढला, ब्लास्ट ड्रिपर होता तो. सिमचा ब्लास्ट नावाचा शास्त्रज्ञ नेटाबीक मध्ये. 1962 साली जगामध्ये सुरुवात केली ड्रीपची. आज 114 देशामध्ये साहेब आम्ही काम करतो दरवर्षी. आणि ड्रीपच्या माध्यमातून इतकी प्रगती केली त्या लोकांनी. तिथे साहेब लॉन जरी म्हटलं ना मॅडम, तर लॉनवर सबसर्फेट ड्रीप आहे. आपल्यासारखे स्प्रिंकलर पॉपअप पण असलं नाहीये. म्हणजे माझं म्हणणं काय की पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा डोळ्यात तेल घालून वापर करता येईल लोकांचा, आणि उत्पादन जास्त करा. पिकाला पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्याप्रमाणे मोजून मापून तोडून पाणी आणि अन्न पाहिजे त्या वेळेला वाढीच्या अवस्थेनुसार दिलं पाहिजे. तर दुसरी अशी गोष्ट दररोज दिलं पाहिजे. मला सांगा, तुम्हाला मला कारण नसताना मी सकाळी नाश्ता करून आलोय, दुपारी जेवणार, परत 4 वाजता काहीतरी खाणार, परत संध्याकाळी जेवणार. खड्डे खोदायचं काम करतोय का मी, तरी 4 वेळा खातोय, बरोबर आहे. आपल्याला पाणी दिवसातून 10 वेळा पितोय, आपण पितोय ना. मला सांगा, तुम्हाला असं वाटत नाही की उसाला दररोज अन्न आणि पाणी लागत असेल की नाही? बोला बरं, बोला बरं, लागत असेल का? आपण दररोज देतोय का? आपण आज पाणी दिल्यानंतर 3 आठवड्यांनी दुसरी पाणी देतो. आज खताचे डोसेज टाकले, आता एकदा लागणीच्या वेळेला, नंतर 3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर पाणीच्या वेळेला खतं टाकलं, परत काय आहे आपला संबंध? परत फक्त मोकाट पाणी सोडून देणे, बरोबर आहे ना? याच्यापेक्षा वेगळं काही करतोय का? मला एक सांगा, वनस्पती तुमच्या माझ्या सजीव आहे, तिला दररोज अन्न आणि पाणी लागतं, देत नाही. आता आम्ही सातारामध्ये, आमच्या शेजारी कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरला तालमी आहे, दोन साहेबांना विचार, पैलवान तयार करतात.
बरोबर ना? महाराष्ट्र केसरी, हिंदुस्थान केसरी 150 किलोचा पैलवान तयार करायचा असेल तर मला सांगा, आपण असं केलं की त्याला सोमवार ते शनिवार दणकून त्याला सांगितलं तू दणकून मेहनत करायची, जोर काढ, बैठक काढ, मेहनत कर, काय असेल ते बलकाम करा. आणि आपण ठरवलं की दर रविवारी त्याला 2 किलो मटण, 3 किलो बदाम, 4 किलो जर्दाळू, 10 लिटर दूध, 10 किलो तूप, खारी खोबरं आठवड्यातून एकदा दिलं. पैलवान होईल का रे बाबा? तू होईल का? काय करावं लागेल त्याला? दररोज व्यायाम केल्याबरोबर द्यावं लागेल मॅडम. सकाळी हरी द्यावी लागेल, दुपारी जेवण त्याला. बरोबर आहे ना? त्याला आम्ही काय म्हणतो, खुराक लावणे किंवा रती. बरोबर आहे. ऊसाच्या बाबतीमध्ये मी हेच म्हणतो की 1 एकर याचा अर्थ 43,560 चौरस फूट होतो. ऊस शरीरक्रियाशास्त्र असं सांगतं की एका चौरस फुटाला 1 ऊस अतिशय चांगला जो मानला जातो. म्हणजे एका एकरामध्ये तोडणीच्या वेळेला 40,000 ऊस पाहिजे. किती? 43,560 पण 40,000 दररोजची बघ. किती ऊस पाहिजे तोडणीच्या वेळेला? 40,000. आणि एका ऊसाचं वजन किती येऊ शकतं? शास्त्र असं सांगतं 3 किलो, 4 किलो, 5 किलो, 6 किलो. बघा, मी म्हणतो 6 किलो सोडा, 5 किलो सोडा, 4 किलो सोडा, 3 किलो सोडा, 2.5 किलो जरी एका ऊसाचं वजन भरलं तर 40 अर्थ किती झालं? 100. 2 किलो भरलं 80, 3 किलो भरलं 120, 4 किलो भरलं 160. हा 100 ऊस आहे. बरोबर. मग मला काय म्हणायचं, माझे ते 40,000 ऊस हे पैलवान आहे. मला करायचं काय? निसर्गाची छबी असते की 40,000 ऊस येतात. तुम्ही किती लावा, सवयीनं लावा, दिलीनं लावा, दुपटीनं लावा, अख्खा ऊस लावा, नाहीतर मुळी टाका. ऊस जगणार किती? किती? 40,000. मग आता आपलं काम काय आहे? ऊसाचं वजन वाढवणं. टनेज वाढवायचं म्हणजे काय? 40,000 कितीनं गुंततोय आपण? तुम्ही काय म्हणला, बांबूसारखा ऊस आला म्हणजे 2 किलो झाला, 3 किलो झाला. बरोबर ना? 40,000 म्हणजे 3 धरलं 120, 2 धरलं 80, 2.5 धरलं 80. मग वजन वाढवायचं असेल, त्याला पैलवान करायचं असेल तर त्याला 3 आठवड्यानं पाणी देऊन चालेल का? खताचे डोसेज 4 महिन्यापर्यंत देऊन चालेल का? नाही. दररोज द्यायला लागेल. कमी द्या. आता डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतात? 4 दिवसाचं एकदा खा म्हणून सांगतात का एका दिवसातून 4 वेळा खा म्हणून सांगतात? थोडं थोडं काय सांगतात? थोडं थोडं खा म्हणून सांगतात ना, कारण ते पचनी पडेल. किती खाल्लं यापेक्षा किती पचनी पडलं आणि त्याचं वाढीमध्ये रूपांतर झालं हे महत्वाचं आहे. दिलेलं पाणी आणि दिलेली खतं जर वाया गेली काय उपयोग आहे का? मग आपल्याला काय करावं लागेल? दररोज पाणी आणि अन्न पिकाला द्यावं लागेल, रतीब लावावं लागेल, खुराक लावावं लागेल आणि एकेका ऊसाचं वजन 3 किलो 4 किलो. मग काय करावं लागेल यासाठी? पाटपाण्याखाली असं होतंय का? दररोज पाणी देता येते, दररोज खत देता येते, दररोज पाणी आणि खत द्यायचं. ठिबक. पण ठिबक करायचं, ठिबक करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का सगळ्यांना? बोलत राहा वाटतंय ना? मग करायचं तर चांगलं केलं पाहिजे. बरोबर. नुसतं पिवळं ते सगळं सोनच असते का? पितळ सुद्धा पिवळं दिसते. बरोबर आहे. बरोबर. मग नेटाबीम का केलं पाहिजे? जगामध्ये नेटाबीम ठिबक संकल्पना नेटाबीम नाही. भरपूर प्रॉडक्ट्स आहेत आमच्याकडे. आता हे एवढ्या प्रकारच्या तुम्हाला सांगतो ड्रिप लाईन आहेत आमच्याकडे. एवढ्या प्रकार म्हणजे अगदी ISR मार्क आहे, नॉन ISR आहे, त्यानंतर तुफान नावाची 0.45 मिलीमीटर जाडीची आमच्याकडे गाडी आहे. सगळ्या प्रकारच्या मिळाल्या, सबसिडीसाठी रजिस्टर्ड आहे. पण हे शेतकरी वापरत. आता शेतकरी म्हणतो बऱ्याच वेळा आमचं नदीचं पाणी असतं, ठिबक करता येत नाही. सगळीकडे करता येतं. नाचता येईना अंगण काय वाकडं. आणि आमच्या मला एक लक्षात घ्या, मी माझ्या सहित म्हणतो, आमचं रडगाणं कसं आहे माहितीये का? आम्ही लढणारे नाही, रडणारी लोक आहे. आम्ही म्हणतोय, म्हणजे तुम्हाला वाईट वाटू नये, मी त्यातलाच आहे. मी शेतकरीच आहे ना. हे नोकरी तात्पुरता कार्यक्रम असतो. नोकरी करणारे सगळे हरामी गावाकडे जाऊन शेतीत वाटणी घेतात ना दुधाची. म्हणजे कुणाची पोरं आहेत ती? शेवटी काय? शेवटी मी शेतकरीच आहे ना. मग शेतकऱ्याचा तुला माहितीये का, आपल्याला काय आहे की आपल्याला ठिबक केलं पाहिजे. मग ठिबक करायचं का नेटाबीमचं केलं पाहिजे? चांगलं आहे. 24 कॅरेट सोड आहे तुम्हाला, खात्रीशीर पाहिजे. मी 28 वर्ष BSR मध्ये काम केल्यानंतर कंपनी निवडली की नेटाबीम. आणि एवढे खाती कंपनी बोलता आला पाहिजे. मी फालतू कंपनीत असतो, तुमच्याकडे एवढं भाषणच केलं बोलू शकतो. तुम्ही म्हणलं काय माहितीये आमच्या शेतात बसवलंय. आता आमचे शेतकरी नेटाबीमचे वापरणारे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लक्षात.
माझं म्हणणं आहे की म्हणून नेटामिनचं ठिबक वापरा, ठिबक केलं पाहिजे, ठिबक शासनाची योजना. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे ऊसाचं उत्पादन वाढवण्यामध्ये फक्त 1-2 मुद्दे आहेत. ऊसाचं उत्पादन 5 गोष्टी अवलंबून आहे. एक म्हणजे माती, मी सांगितलं. दुसरं म्हणजे सरीतलं अंतर. सरीतलं अंतर कमीत कमी 5 फूट पाहिजे. 2 सरीतलं अंतर. कारण काय माहितीये का, आपल्याला एक शास्त्र माहिती पाहिजे. आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचं रासायनिक शक्तीमध्ये रूपांतर करण्याच्या बाबतीमध्ये ऊसा इतकं दुसरं कार्यक्षम पीक आहे त्याला. शास्त्र असं तुला कसं आहे, एक ऊसाचं हिरवं पान म्हणजे ऊसाचं एक पेरं किंवा ऊसाचं एक कांदे किंवा ऊसाचं एक टिपरा असतं ना. काय म्हणतो तो सूर्यप्रकाश शेवटच्या पानापर्यंत पोहोचला पाहिजे. साखर कुठे तयार होते, कुठे तयार होते साखर? साखर कुठे तयार होते? कारखान्यात. कारखान्यात साखर वेगळी केली जाते. कारखाना प्रक्रिया उद्योग आहे. साखर शेतात तयार होते. शेतात कुठे तयार होते म्हणजे त्या पानात तयार होते. वेगळ्या साखरली जाते. पान जेवढं रुंद, पान जेवढं लांब, पानाचं क्षेत्रफळ जेवढं जास्त, तेवढं प्रकाश संश्लेषणाचं कार्य चांगलं होतं. पानातून साखर तयार केली जाते. पेऱ्यामध्ये टाकली जाते. पेरं जाड होतं, पेरं लांब होतं. एका पेऱ्याचं वजन 100-150 ग्राम होतं. आणि कशावरती अवलंबून आहे, तो सूर्यप्रकाश शेवटच्या पानापर्यंत पोहोचला पाहिजे ना. आपण दाटीने मोजतो होतो. आपल्याला वाटतं जेवढं ऊस दाट तेवढं पीक जास्त. ऊस दाट म्हणजे मी म्हणतो ना, ज्या घरामध्ये नाही का कारण नसताना 5, 6, 7, 8 पोरं असतात, तिथे गरीब असते ना श्रीमंत असते. तर तुमचं तिथे काय असते, जास्त घरामध्ये पोरं असलं काय असते, गरीबी असते. पूर्वी बघा ना, आता झोपडपट्टीत गेला तुम्हाला माहितीये का, अरे एक रडत असते, एक पुढं असते, मागं असते, त्या माऊलीच्या परत एक पोटात असते, तिथे गरीबी असते. हो बरोबर आहे की नाही? तसं ज्याच्या शेतात ऊस दाट आहे ना, दाट, त्याच्या शेतात गरीबी येणार. बरोबर. आम्हाला मर्यादित संख्या कुटुंब नियोजन झालं. आम्हाला काय म्हणायचं, 5 बाय 3 वर ऊस लावायचा. 7.5 चौरस फुटाला 1 डोळा किंवा 1 डोळ. आणि एका डोळ्याला किती फुटवे येतात? किती येतात? 10, 12, 15 विठू माझा लेकरू मला संख्या. अरे ऊस तुझा गेला तर खालून आधी खूप येतात की नाही? येतात की नाही? ऊसात काय आहे, एवढा अंतरावर लावा थोडे फुटवे जास्त, जागा मिळाली फुटवा येतो. पण सगळे फुटवे झगतात का? खाता पिता आणि मरून जातात. मोठी बांधणी केल्यानंतर कळतं तुम्हाला काय ऊस काय. बरोबर. संख्या मर्यादित 5 बाय 3 वर लागेल का? फक्त 6,000 डोळे लागतात एकराला किंवा 6,000 रुपये. 6,000 डोळे म्हणजे 10 महिन्याचा ऊस वापरला तर त्याला 20 डोळे असतात. 300 ऊस लागतात. आणि अजून सुद्धा काही शेतकरी 2 टन आणि टन तांब्यामध्ये. म्हणून 5 बाय 3 अंतरावर लागेल. आणि सेंद्रिय म्हणजे भौतिक, रासायनिक, जैविक याचं एकात्मिक नियोजन करा अन्नद्रव्य व्यवस्था. आणि पाणी आणि खतं फक्त ठिबक म्हणून. आणि ठिबक मध्ये कुठलं ठिबक वापरायला पाहिजे, बोला गे जरा जोरात, त्याच्यासाठी आलोय मी. टाकायला जायचं आणि मोगला लागलं काय कारण आहे का? इथं लिहून आलोय शेट आता घालतो का माहिती, 5-6 शेट येईल आणि मला तर 5-6 महिनेच राहिले. रिटायर व्हायला वापरले पाहिजेत ना शेट. तर नेटाफिटचं ठिबक काय वापरलं पाहिजे ते बेस्ट आहे. 24 कॅरेट. मी तुम्हाला माझ्याकडे प्रयोगशाळा आहे BSI मध्ये. मी चाचणी प्रयोगशाळा सॅम्पल जे टेस्ट होतात ना त्या, मी तिच्यामध्ये सगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट टेस्ट केले. 1992 ला सुरू केली, मी सुरू केली. तर सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे ना ती नेटाफिटची आहे. म्हणून मी नेटाफिट मध्ये आलो. तुम्हाला खोटं वाटेल इथं, मला दुसऱ्या कंपनीने यापेक्षा 5 लाखाचं पॅकेज जास्त दिलं होतं. सांगायला हरकत नाही. तर मी इथं आलो का, आपल्याला मोकळं बोलायची सवय आहे. आणि शेतकऱ्याला फसवून जो जगतो ना त्याचं वाटलं आहे नोकरी करणार सुद्धा कुणी असं. माझे लय मित्र आहेत डिपार्टमेंट माझे मित्र, तुकाराम करतात, जेडी सचिव पळवळ नाशिकचा रिटायर झाला, GS करतात, माझे क्लासमेट आहे. पण मला माहिती आहे मी जेवढा सुखी आणि असा मी जर व्हिडिओ झालो होता 89 ला. 91 ला आपला ऍग्रिकल्चर क्लास झालो होता. कोणती आरबी जगतात सुद्धा मला क्लासमेट आहे. तो ज्युनियर क्लास होता. रमेश देशमुख डिपार्टमेंटला. रमेश आपला वडील चालला होता. रमेश देशमुख आहे होता, वर्ध्याला गेला होता. तो माझा चुलत भाऊ आहे. मी अशा खूप परीक्षा पास झालो. मी गेलो नाही, मी रिसर्च मध्ये गेलो. आता तुला प्रायव्हेट कंपनी, प्रायव्हेट
मला सांगा, मी 50 वर्ष झाल्यानंतर साहेब प्रायव्हेटमध्ये मी हाक मारली, मला 26 रिपोर्ट होते. मी हाक मारल्यानंतर 4 इंजिनियर पडत यायचे बीएसआय मध्ये. तुम्ही म्हणलं एकदा प्रायव्हेटमध्ये जाऊन बघू. चॅलेंज घेऊन मी गेलो. आज मला प्रायव्हेटमध्ये 11 वर्ष झाली. एकदम खंत 10 वर्ष काम करणार आपण शेतकऱ्यांसाठी काम कर. आणि काम करायला साहेब एवढं भारी आहे. आज शेतकऱ्यांकडे गेलं, मला अजून माहिती आहे, मला शेतकऱ्याकडे गेलं, आलं, या चहा प्या जेव्हा म्हणणारा एकच घटक या जगात आहे. कोण आहे? काही अडचण नाही, शेतकऱ्याबरोबर काम करत. तर मित्रांनो, तुमचा फायदा आहे. माझं म्हणणं फक्त एक आहे की आपल्यामध्ये जोपर्यंत हा जिवंतपणा जागृत होत नाही, आपली शेती हे आपलं हे उपजीविकेचं साधन, प्रगतीचं साधन, याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही करा. शेतकऱ्याकडे उदाहरण सांगतो, आता थांबतो. आता मला वाटतंय आम्ही लय मोकळे आपलं सांगत आहे. मी असंच साहेब बरं का, याच रस्त्याने येत होतो. मांजरीला आमची संस्था बीएसआय माहिती आहे तुम्हाला, मांजरीला. आणि हा पुणे सोलापूर रस्त्याने येतो. आणि हर्षवर्धन पाटील साहेब पहिल्यांदा राज्यमंत्री झाले, कृषी राज्यमंत्री झाले, बरोबर. त्यावेळेला हेच सरकार होतं भाजप शिवसेनेचं. पण आता तिसराही पक्ष त्याच्यामध्ये. त्यावेळेला 2 होते, आता 3 आहे. आणि हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूर कारखाना, शंकरराव बाजीराव पाटील त्यांचे चुलते. त्या कारखान्याच्या कार्यशाळेमध्ये लोणी देवकर नावाचं गाव आहे बघा, आहे का, माहिती आहे तुम्हाला? त्या गावात कार्यक्रम होता आणि त्यांचा सत्कार समारंभ मंत्री झाल्यामुळं. मग ते हलगी वाजत नाही का गावामध्ये येताना वगैरे सगळं. आणि मग नुसतं सत्कार समारंभापेक्षा मग बीएसआयचे 2-3 शास्त्रज्ञ बोलवायचे आणि शेतकरी मेळावा. कारखान्यामध्ये निवडणूक लागलं, आमच्या लोक बोलवतात, मेळावे घेतात. बाकीच्या वेळेला घेत नाहीत ना. मग ते मंत्री महोदयांचा सत्कार आणि आमचं ते कार्यक्रम, तर लोणी देवकर आम्हाला कार्यक्रम होता. आणि मग 4-5 वाजता कार्यक्रम असायचा. मग आम्ही दुपारी 2 वाजता निघालो. एप्रिल मे महिना होता, अंगामध्ये घाम येत होता, रस्त्यामध्ये भयंकर तापमान होतं, 45 डिग्री तापमान. पाणी नव्हतं, ऊन मी म्हणत होतो. आम्ही निघालो, मला आठवतं निघाल्यानंतर यवतला तुम्हाला यवतच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक मोठं आंब्याचं झाड आणि स्वप्न दृश्य असं होतं की बाजूला पाण्याचा गडगड पाठ वाहतो. आणि मला राहलं नाही, माझ्याबरोबर साळुंके फुले, मी नाव घेतो ना आवाज साळुंके, ते साळुंके होते का, आम्ही 3 जण गेलो, फुले, साळुंके आणि मी होतो. मग तिथे एक शेतकरी आहेत ना, अंगामध्ये बंडी घातलेले, खाली धोतर नेसले, तंगडी टाकून पडले आणि पाणी वाहते. मला राहलं नाही. मी म्हणलं निवांत पडले राव, काय करत नाही, एवढं पाणी आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, दुष्काळ पडलाय, टँकर पाण्यासाठी करत. मग मी म्हटलं आपण त्या शेतकऱ्याला विचारू. तर ते आमचे सहकारी म्हणले काय करायचं साहेब, चला आपण कार्यक्रमात चाललोय, उभी तुम्हाला काहीतरी असते. नाही म्हणलं आपण पगार त्यांचा घेतो, आपण विचारू. म्हणतो गेलो मी खाली, बरोबर होतो असा रस्ता उंचावर आहे. गेलो आंब्याचं डेअरी दुपारचे 2 वाजून गेलेले, ऊन मी म्हणतोय त्याच्या घरचं सावलीमध्ये निवांत त्यांनी. मी त्यांना म्हटलं दादा का पडलाय सर? ते म्हणले तुम्ही कोण? मी म्हटलं मी बीएसआय मध्ये शास्त्रज्ञ, तुमचा पगार घेतो म्हणून विचारायला आलो. म्हणजे काय करायला पाहिजे? अहो म्हटलं लोकांना प्यायला पाणी नाही, तुमच्या शेजारून पाण्याचा कळकळ पाठ वाहतो, काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? तेवढं देऊळचं कारखाना चालू होतं, इकडे पाण्याचा कारखाना आपला. म्हणलं ऊस लावा तुम्ही. आता ऊसात गेलो काय सांगणार ना. मग ते म्हणले साहेब ऊस लावलं काय होईल? म्हटलं ऊस लावलं शेतात ऊस येईल, आला म्हणे पुढे काय होईल? मोठा होईल, झाला म्हणे पुढे काय होईल? कारखान्यात जाईल, जगला म्हणे पुढे काय होईल? कारखान्यात कृषी झाली म्हणे पुढं साखर होईल. मग झाली म्हणे पुढे साखर विकली जाईल. म्हणजे बरोबर. मला वाटलं आता काय आपलंच पुढे काय होईल, पण आता एकदा म्हटलं सीर नाही तर ते पारपी तुटलं, एकदा नीर लाव. मग मी म्हटलं साखर तयार झाली म्हणे पुढे कारखान्यात तुमच्या अकाउंटला पैसे आले म्हणे पुढं. 4 पैसे तुम्हाला मिळाले म्हणे पुढं. 4 पैशाची प्रगती झाली म्हणे पुढं. म्हणलं तुमचा सुखासमाज संसार होईल, झाला म्हणे पुढं. मग तुम्हाला निवांत झोप येईल ना म्हणे. तर ते म्हणले साहेब आता काय करतो, आता झोप एवढं करून झोपायचं. शेवटी कसं झोपायचं हा जास्तचा प्रश्न आहे, बरोबर. तुमचं आहे शेवटी, काय तुझं आहे, तुझं पाच. मला वामनराव पैंचं वाक्य आवडतं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. प्रत्येकाला आपलं हित कळलं पाहिजे. माझं मत आहे माझ्या शेतकऱ्याला त्याचं हित कळू द्या. भगवंतानी एवढंच करावं, भैरवनाथाच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना नाही. माझ्या शेतकऱ्याला त्याचं हित कळू दे आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत जिवंतपणाने जागृतपणा येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती. शासनाच्या योजना येतील, इतक्या योजना शासनाच्या, म्हणजे मॅडमला जर म्हटलं ना शासनाच्या सगळ्या योजना सांगा, तोंडपाठ सांगता येणार नाही, इतक्या योजना आहे. 165 योजना आहे, नाही सांगता येत. पण
त्याचा जो फायदा घेणारा शेतकरी आहे ना, आणि माझं एक मत आहे, शासन देते, कोणी उपकार करत नाही, कोणी खिशात हात घालत नाही. मी नेटाबिलचा म्हणून नाही, भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणून सांगतो मित्रांनो, कोणीही आपल्या खिशात हात घालून पण पैसे देत नाही. सगळ्यांचे हात तुमच्या माझ्याच खिशात आहेत. माझ्या याच्यासाठी म्हणतोय की मी नोकरी लागल्यापासून 30% टॅक्स भरतो. माझं म्हणणं एवढं आहे, तुझा आहे तुझ्या पाशी, बरी जागा चुकलाशी, भलतीच जागा चुकलाशी, असं काही होऊ देऊ नका. आज मृदा दिन आहे, त्या मातीशी इमान राखा. आणि एक सांगतो की शेती कधीही तुमचं उपकार ठेवत नाही. ती तुम्हाला भरल्या हाताने एक दाण्यापासून 1000 जागा निर्माण करण्याची ताकद फक्त त्या मातीमध्ये आणि शेतीमध्ये आहे. आणि त्याचे पोषण करते, त्याचे पालन करते, त्याच्यामध्ये काम करणारे आपण शेतकरी. आपल्याला म्हटलं बळीराजा राजा, आपण जगाचे राजे आहोत, पण आपली राजाची लाज घालवायचं काम सुद्धा तुमच्या माझ्याकडूनच झालंय. आपण ते आव आपण ठेवली पाहिजे, ती इज्जत आपण ठेवली पाहिजे. आपल्या शेतीमध्ये आपण उत्पादन करतो आणि बाकी सगळ्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे ही भूमिका ठेवली. फक्त मागे कुणाच्या लागून आपल्याला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, फुकटचं आहे ना, त्याचा फायदा नाही. आपल्यापाशी आहे, ताकद आहे आपल्यामध्ये. मी नेहमी म्हणतो, जिद्द, चिकाटी, मेहनत, ताकद आणि त्या शेतीबद्दल आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा त्या मातीविषयी जर आपल्याला असेल तर आणि तरच प्रगती आहे. आज मुला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो.